Good morning everyone. This is lesson 10 टेलिंग फ्युचर इव्हेंट्स. आता आपण आत्तापर्यंत बघितलं की पास्ट इव्हेंट असतील तर त्यासाठी आपण कोणता टेन्स यूज करायचा, कोणतं स्ट्रक्चर यूज करायचं, त्याला आपण काय म्हणतो, रिपोर्ट म्हणतो. तसं आता इथे काय करायचं आहे, फ्युचर ॲक्टिव्हिटीज म्हणजे या क्षणापासून यानंतर ज्या काही कोणत्या आपण ॲक्टिव्हिटीज करणार आहे, जे काही आपले इव्हेंट्स असणार आहेत तर त्याला आपण प्लॅन म्हणतो. आपण अगदी छोट्या गोष्टींचा सुद्धा आपण प्लॅन करतो ना, की आता आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, तर तो झाला आपला प्लॅन. उद्या सकाळी काय करायचं आहे, आणखी नेक्स्ट वीकमध्ये काय करायचं आहे, नेक्स्ट मंथमध्ये काय करायचं आहे, आफ्टर 10 इयर्स मी काय करेन, तर ह्याला सगळ्याला काय म्हणायचं आहे, प्लॅन म्हणायचं आहे. म्हणून फ्युचर ॲक्टिव्हिटीज, फ्युचर इव्हेंट याच्यासाठी आपण आपल्या सोयीसाठी त्याला शब्द घेतलेला आहे प्लॅन. या क्षणापासून जे पुढचं आपलं जे नियोजन असेल त्यासाठी आपण प्लॅन म्हणत असतो. आणि मग हे कुठल्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सांगायचं आहे, तर सिम्पल फ्युचर टेन्स. त्याचं स्ट्रक्चर आहे एस प्लस विल प्लस V1. ॲक्च्युली इथे शेल ऑर विल असं ग्रामरमध्ये आपण म्हणतो, पण बोलताना म्हणजे जेव्हा स्पोकन इंग्लिश आहे किंवा इंग्लिश स्पीकिंग जेव्हा करतो आपण, त्यावेळेस आपल्याला शेलच्या ऐवजी विल हे जास्त आपण यूज करतो. म्हणून एस प्लस विल प्लस V1 असं हे स्ट्रक्चर आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर V1 म्हणजे काय, तर बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब. सब्जेक्ट प्लस विल प्लस बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब. आता सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब हे आपल्याला माहिती आहे, आपण ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बघितलेलं आहे. तसं सब्जेक्ट प्लस विल प्लस बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब हे याचं स्ट्रक्चर आहे. आता हे कसं यूज होतं तर ते आपण बघूया. काही सेंटेन्सेस सब्जेक्ट काय आहेत तर हे माहिती आहेत आपल्याला. आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे सगळे काय आहेत, सब्जेक्ट आहेत. म्हणजे हे प्रोनाउन्स जे सब्जेक्ट म्हणून यूज होतात. हे जे आहेत हे सब्जेक्ट, यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल कोणतंही असेल तरी त्यासमोर काय येणार आहे, विल येणार आहे. त्यामध्ये असं नाही आहे की सिंग्युलर असेल तर हे प्लुरल, तो फक्त सिम्पल प्रेझेंटसाठी रूल होता. सेंटेन्स कसे असतील तर ते बघूया आपण. समजा आता मला उद्या मार्केटमध्ये जायचं आहे, तर मी काय म्हणेन, आय विल गो टू मार्केट टुमारो. मी उद्या मार्केटमध्ये जाईन. मदर विल कुक न्यू डिश नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीकमध्ये मदर काय करणार आहे, एक नवीन डिश कुक करणार आहे, नवीन डिश बनवणार आहे. मग आता यासाठी आपल्याला या क्षणानंतरचे असे काही कोणते शब्द आपण यूज करू शकतो, तर टुमारो, द नेक्स्ट डे, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, 2 days आफ्टर, 2 days लॅटर, 2 weeks लॅटर, नेक्स्ट वीक, 10 days आफ्टर, 10 days लॅटर. या असे आपण वर्ड्स यूज करू शकतो. मग आता आपण इथे काही सेंटेन्सेस बघूया. आय विल लर्न भगवद्गीता. मी भगवद्गीता शिकेन. सीता विल सिंग अ सॉन्ग इन द कॉम्पिटिशन. सीता एक गाणं म्हणणार आहे कॉम्पिटिशनमध्ये, म्हणेल. राम विल लर्न टू स्विम इन द वेकेशन. राम वेकेशनमध्ये स्विमिंग शिकेल. मदर विल वॉच TV ॲट 7:30 PM किंवा PM. मदर विल वॉच, आई संध्याकाळी 7:30 वाजता TV बघेल. ही विल कलेक्ट ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द क्लास. तो क्लासविषयी सर्व इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल, गोळा करेल. हे सेंटेन्सेस आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जसं वाटतं तसं आपण वाढवू पण शकतो. डॉक्टर विल प्रिस्क्राईब मेडिसिन टू पेशंट आफ्टर चेकिंग. मग आता यामध्ये आपल्याला जर कुणाचं नाव लिहायचं असेल तर डॉक्टर विल प्रिस्क्राईब मेडिसिन टू, इथं समजा काही नाव असेल, टू राम आफ्टर चेकिंग असं पण आपण म्हणू शकतो. शी विल लिसन स्पिरिच्युअल टॉक. आता इथं एवढंच लिहिलं आहे, तर इथं टाईम लिहायचा असेल तर लिहू शकतो, नेक्स्ट वीक लिहायचं असेल तर लिहू शकतो, द नेक्स्ट डे असं लिहायचं असेल तरी आपल्याला लिहायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे एस प्लस विल प्लस V1 हे स्ट्रक्चर सोडायचं नाही. एस सब्जेक्ट विल प्लस V1, सब्जेक्ट विल V1, सब्जेक्ट विल V1 हे स्ट्रक्चर आपल्याला रूल ब्रेक करायचा नाही. दे विल स्पीक फ्लुएंट इंग्लिश. दे विल स्पीक फ्लुएंट इंग्लिश. दे विल स्पीक फ्लुएंट इंग्लिश म्हणजे काय आहे, एस प्लस विल प्लस V1. वी विल रीड गुड बुक्स.
वी विल रीड गुड बुक्स. एस प्लस विल प्लस V1, आम्ही चांगली पुस्तके वाचू. शॉपकीपर विल ओपन द शॉप इन द मॉर्निंग ॲट 9 AM. शॉपकीपर सकाळी 9 वाजता त्याचे शॉप ओपन करेल. रोहन विल ड्रॉ द पिक्चर. रोहन पिक्चर ड्रॉ करेल किंवा पिक्चर रेखाटेल असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स, आय विल मेक केक टुमारो. मी उद्या केक बनवेन. ही विल स्टार्ट एक्सरसाइज फ्रॉम टुमारो. तो उद्यापासून एक्सरसाइजला सुरुवात करेल. बेबी विल ब्रश द टीथ. बेबी दात घासेल. मंकी विल जम्प फ्रॉम द ट्री. मंकी झाडावरून उडी मारेल. आय विल टेस्ट न्यू डिश टुमारो. मी उद्या एक न्यू डिश टेस्ट करेन. नेक्स्ट बघूया आपण. वी विल डेकोरेट द हॉल. वी विल डेकोरेट द हॉल फॉर द फंक्शन. आम्ही फंक्शनसाठी हॉल डेकोरेट करू. शी विल स्टडी सिन्सिअरली. ती सिन्सिअरली अभ्यास करेल. फार्मर विल प्लोव द फार्म टुमारो. उद्या फार्मर काय करेल, फार्ममध्ये प्लोईंग करेल. प्लो करेल म्हणजे नांगरणी करेल. फार्मर विल हार्वेस्ट द क्रॉप. फार्मल पिकांची कापणी करेल. आता इथं सिंग्युलर म्हणून करेल, करतील. फार्मर्स असतं तर करतील असं म्हणलं असतं आपण. स्टुडंट्स विल स्टडी इंग्लिश. स्टुडंट्स विल स्टडी सिन्सिअरली. आता हे सेंटेन्स मुद्दाम मी घेतलेलं आहे की आपण हे सेंटेन्स वाढवू कसं शकतो, त्यासाठी मी हे सेंटेन्स घेतलेलं आहे. सॉरी, आज थोडंसं वारं आहे त्यामुळे हे उडतं आहे. ठीक आहे. स्टुडंट्स विल स्टडी इंग्लिश. स्टुडंट्स विल स्टडी सिन्सिअरली. स्टुडंट्स विल स्टडी विथ क्लासमेट्स. स्टुडंट्स विल स्टडी होल डे. पण एस प्लस विल प्लस V1 हे स्ट्रक्चर मी कुठेही सोडलेलं नाही. पुढे आपण हे सेंटेन्स जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने वाढवू शकतो. जसं स्टुडंट्स विल स्टडी विथ क्लासमेट इन द इव्हनिंग किंवा फॉर 4 hours असं आपण म्हणू शकतो. आपल्याला जे सेंटेन्स आता तयार करायचे, याचं जे होमवर्क आहे, तर होमवर्कसाठी काय करायचं आहे, आपण 50 सेंटेन्सेस प्रिपेअर करायचे. किती? 50 सेंटेन्सेस. राईट 50 सेंटेन्सेस ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स विथ डिफरंट सब्जेक्ट्स अँड व्हर्ब अँड रीड अलाउड 2-3 times. हे सेंटेन्स तयार करायचेत आणि ते 2-3 times काय करायचेत, रीड करायचेत. आपल्याला काय चेंज करायचं आहे, सब्जेक्ट चेंज करायचं आहे. मी पण इथं सब्जेक्ट चेंज केलेत. कधी आय, ही, बेबी, मंकी, आय असे वेगवेगळे सब्जेक्ट्स आपण चेंज करायचे आहेत. त्याचबरोबर व्हर्ब पण पहा. मेक, स्टार्ट, ब्रश, जम्प, टेस्ट, डेकोरेट, स्टडी असे वेगवेगळे व्हर्ब्स पण घेतलेले आहेत. मग काय करायचं आहे, आपल्याला व्हर्बची लिस्ट इथे समोर ठेवायची. त्यातलं एक एक व्हर्ब वाचायचं आणि मग त्याला सुटेबल असं आपण सब्जेक्ट घ्यायचं आणि मग नंतर ते सेंटेन्स थोडं एक्सटेंड करायचं, वाढवायचं. या पद्धतीने आपण काय करू शकतो, हे सेंटेन्सेस प्रिपेअर करू शकतो. आणि जर आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नसेल तर आपण आधी पहिले 10 सेंटेन्सेसचं मराठीमध्ये भाषांतर, मराठीकरण पण करायचं. जसं आय विल मेक केक टुमारो. मी उद्या केक तयार करेन असं लिहायचं, किंवा असं लिहायचं आधी की मी उद्या केक तयार करेन आणि मग त्याचं इंग्लिश. असं पहिले 10 सेंटेन्स आपण करायचे आणि त्यानंतर मग आपल्याला इझिली हे सगळे सेंटेन्सेस प्रिपेअर करता येतात. पण नुसते सेंटेन्स लिहायचे आहेत का? नाही. एकदा ते चेक करायचे की सब्जेक्टला सब्जेक्ट, त्यानंतर एस प्लस विल प्लस V1 हे स्ट्रक्चर आपण सगळीकडे फॉलो केलेलं आहे का, हे आपल्याला बघावं लागतं. कधी कधी काय होतं, आपण स्पीडली सेंटेन्सेस प्रिपेअर करत राहतो आणि त्यामध्ये आपलं जे स्ट्रक्चर आहे ते मिस होत राहतं. तर तसं करायचं नाही आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला V1च घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपण सेंटेन्सेस काय करायचे आहेत, प्रिपेअर करायचे. सेंटेन्स प्रिपेअर केल्यानंतर ते प्रॉपर ॲक्सेंटमध्ये म्हणजे प्रॉपर टोनमध्ये ते वाचायचे. आय विल मेक केक टुमारो. ही विल स्टार्ट एक्सरसाइज फ्रॉम टुमारो. बेबी विल ब्रश द टीथ. मंकी विल जम्प फ्रॉम द ट्री. या पद्धतीने काय करायचं आहे, ते आपण सेंटेन्स मोठ्याने वाचायचे. मोठ्याने वाचणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे, 3 टेन्सेस बघितले. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. आणि हे 3 स्ट्रक्चर कशासाठी यूज केले जातात,
तर पहिले हॅबिट्स आणि डेली रुटीन यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स, रिपोर्टसाठी सिंपल पास्ट टेन्स आणि प्लॅनसाठी सिंपल फ्युचर टेन्स. तर हे सगळे जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करूया, ह्या तिन्हीचं परत एकदा रिव्हिजन करू आपण. आणि त्यानंतर पुढचे पण टेन्स किंवा पुढचे काही स्ट्रक्चर्स आहेत ते कसे उपयोगात आणता येतात हे आपण बघूया. आणखी आपल्याला काही दिवस काय करायचे ह्या लेसनमध्ये, स्ट्रक्चर्सवरच मास्टरी मिळवायची आणि त्या स्ट्रक्चरचा यूज कशासाठी होतो हेच बघायचं आहे. आणि मग आपण काय करणार आहे ते कॉम्बिनेशनमध्ये मग त्याचा डायलॉग कसं करायचं हे आपण शिकणार आहेत. आणि ॲक्च्युअल मग त्यावेळेस आपले बोलायला सुरुवात होईल. ठीक आहे. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.